कॉफी पंजाब डक आज आहे 12 फेब्रुवारी 2025 आणि या ठिकाणी माझी मिसेस शीतल डक, शिवानी जालना रील स्टार, पुन्हा रुपाली उगले आणि अविनाश उगले हे रील स्टार आहेत आणि हे जालन्याहून खास करून हरभरा पाहण्यासाठी आलेत. आणि या ठिकाणून मी आता संपूर्ण हरभऱ्याचं संपूर्ण नियोजन सांगणार आहे. तर तुम्हाला सांगतो, हरभरा पेरणी करत असताना तुम्हाला एक सांगतो, हा जात निवडली. जात कोणती निवडली तर मग इंदोरची निवडली. तर इंदोरची कोणती आहे? इनवेची 81 म्हणजे 81 नंबर आणि 94 नंबर अशा दोन जाती निवडल्या. अशी प्लॅनिंग होती. जसं सोयाबीन इनवेचे 108 ला मी 16 क्विंटलचं अवरेज काढलं, तितकंच आपल्याला हरभऱ्याला काढायचं अशी जिद्द ठरवली होती आणि ती जिद्द करून दाखवली. अशी प्लॅनिंग होती. तर हरभरी कधी पेरायचं तर तुम्हाला एक सांगतो, 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं. खोबऱ्याचं तेल काय करायचं, स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं. स्टीलच्या वाटीत खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की आपण म्हणायचं हरभरा पेरायला काही हरकत नाही. म्हणजे 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर हरभरा पेरायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर काय करायचं, बियाणं निवडायचं. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला, आपल्या लगतच्या पाहुण्याला, कोणाला कोणत्या उताराला अशी जाती निवडायच्या, म्हणून ही जात निवडली इनवेची 81 नंबर. त्याच्यानंतर पेरणी करत असताना विद्यापीठ सांगतं 20 किलो पेरा, पण काय होतं मरीमध्ये त्याचं 50% गेल्यानंतर 10 किलो तूग होतं. म्हणून स्वतः अभ्यास करत करत 35 40, 40 45, 45 50 म्हणजे एकरी 50 किलो पेरलं. म्हणजे पूर्वज म्हणायचे हरभरा इतकं दाट असो, अशी प्लेट फेकले की वरताना गाव, तर इतकं पेरलं. त्याच्यानंतर त्याला म्हणजे सीड ट्रीटमेंट केली, म्हणजे त्याला औषध लावलं कारण की बुरशी लागू नये म्हणून. एकरी 50 किलो पेरलं आणि पुन्हा त्याच्यानंतर अंतर निवडलं. सगळ्यात महत्वाचा अंतराचा भाग आहे. शेतकरी काय करतात, 18 इंच पेरतात. तुम्हाला सांगतो 18 इंचावर तुम्ही ट्रॅक्टरनं जर हरभरा पेरल्याच्या नंतर 3 एकर मध्ये तुम्हाला सांगतो, माझ्या तिकडल्या शेतामध्ये 400 तास म्हणजे 400 फूट आहे, तर जवळपास त्याच्यामध्ये 266 तास बसतात. आणि हे जर 16 इंचावर जर पेरलं तर ते आमच्या 2 मध्ये 300 तास बसायलेत. म्हणजे 3 एकर मागं जवळपास पाऊण एकर रान वाढायलंय, म्हणजे 16 इंच पहिल्यामुळे. त्याच्यामुळे एक उतार वाढणार आहे माझा. त्याच्यानंतर पेरताना 50 किलो पेरला. पेरणी करत असताना काय केलं की जितका खोल जाईल तितका पेरल्याच्या नंतर हरभऱ्याला पहिल्या दिवशी देखील पाणी द्यायला जमतं. आणि फक्त किती द्यायचं तर फक्त 2-1 घंट्यात द्यायचं. दुसरं पाणी 20 दिवसाला द्यायचं. पण ते किती द्यायचं तर ते काय करायचं, 5 ते 7 घंट्यात द्यायचं. आणि तिसरं पाणी 40 दिवसाला द्यायचं. ते किती द्यायचं तर 7 घंट्यात द्यायचं. असं केलं. आणि हरभऱ्याला तुम्हाला सांगतो नेमकं त्यावेळेस धुई असते. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे की बुरशीनाशक मारायचं. मग चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक, चांगल्या कंपनीचे कीटकनाशक अशा 7 फवारण्या केल्या. 4 पाणी दिले आणि परत एक ठरवलं होतं, जशी लोक कापसाला मेहनत करतात ना तशी आपण, तुम्हाला एक हरभऱ्याचं सांगतो, शेतकरी काय करतात, हरभरा पेरतात आणि पेरल्याच्या नंतर त्या शेताकडे जात नाही. तरी पण आमच्या गावातल्या शेतकऱ्याला कोरडवला जवळपास 8 क्विंटलचे होतात. मी असं ठरवलं की म्हणजे आपण पेरायचं पण त्याला कापसासारखी मेहनत करायची. त्याला काय केलं, खुरपण द्याला, 3दा खत द्याला, पाण्यासोबत खत द्याला आणि फवारण्या केल्या. असं करत करत नियोजन केलंय. आणि आता याला उतार 100% येणारच आहे. म्हणजे जिद्द होती की असं करून दाखवायचं आणि इतका उतार येऊ शकतो म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी प्लॉट संपूर्ण 18 एकरचा प्लॉट जसा तसा सगळी 4 कोणते चांगले स्वतः करतो म्हणून हे तुम्हाला सांगतो. घरची 10 एकर जमीन आहे आणि चुलत्याचे 8 एकर, 18 एकर आहे. 18 एकर मध्ये यावर्षी दरवर्षी 200 क्विंटल सोयाबीन होते, 200 क्विंटल हरभरा होतं, 400 क्विंटल माल होतो. 400 क्विंटल 5,000 विकला तर 20 लाख रुपये तयार होता. 2 गडी आहेत, त्यांना जवळपास 1,30,000 चालले, म्हणजे 3 लाख ते झाले. पुन्हा अनेक सोयाबीनचं बियाणं घरचं, हरभराचं बियाणं घरचं, त्याच्यामुळे खर्च काही लागत नाही. जरी समजा 20 लाखामधून 7 लाख जरी गेलं तर 13 लाख उरले. 13 लाखाला 12 महिन्यानं भागायचं तर 1.25 लाख रुपये महिना शेतीमधून पडतो. आणि काम किती करतो तुम्हाला एक सांगतो, 3 महिने सोयाबीनच्या वेळेस 3 महिने शेतात गड्यासोबत राहतो, हरभराच्या वेळेस 3 महिने स्प्रिंकलर बदलायला राहतो, फवारणीच्या वेळेस राहतो. असं करीत हे सगळं नियोजन आहे आणि असं करून हे हरभरा आणलेलं आहे. धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, आपण महाराष्ट्रभर गाजलेलं इंदोर या कंपनीचं इनोवेज 81 ही व्हरायटी बघण्यासाठी डक साहेब गोळी धामणगावी आलतो. तर मित्रांनो बघू शकता किती मोठं हे एक झाड आहे आणि एका झाडाला किती घाटे आलेले पाहू शकता. तर हे